नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तू दुसरा अजून कोणत्या गोष्ट सांग ना, नायगावच्या काय तुझ्याकडे गोष्टी होत्या? नायगावची म्हणजे माझा भाव आहे, तिथे राहतो माझा भाव. त्याने सांगितलेली मला. तर ते लोक रात्रीचे लपाछुपीने काहीतरी खेळत होते. जास्त वाजले नव्हते, 8-9चा टाईम होता. आणि तिकडे कसं तुला माहिती आहे, खेत आणि म्हणजे शेतीने जास्त आणि बाजूला रेल पटरी पण आहेत काय काय ठिकाणी. तर ते असं सगळे तिथे खेळत होते. तर तिकडून त्यांना एका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला मोठा. हे लोक विचार केला की कोणी असं किंचाळी म्हणजे, हे सगळे गेले. आणि एवढा मोठा होता ना की 25-20 जण तिथे बघायला गेले की कोण आहे. तर तिकडे बघितलं तर कोणच नव्हतं, कुठलीच बाई नव्हती. मग ह्या लोकांनी मला म्हणजे त्याला विचारलं मी की तू विचारलंस काय कोणाला की काय प्रकार आहे, कोण ओरडली किंवा कुठल्या ट्रेनने उडवून घेऊन गेलं असेल. तो ट्रेन आलीच नव्हती तिकडे त्या टाईमला. फक्त बाईचा किंचाळण्याचा आवाज आला आणि एका लहान पोराचा किंचाळण्याचा आवाज आलेला. तिकडे कोण नव्हतं. नंतरला मग तो मला सांगतो की हा पिसाट आहे, म्हणजे पिसाटचा ते प्रकार आहे एक, असं त्याने सांगितलं मला. पिसाट काय असतं? पिसाड म्हणजे चेटकीन टाईपच असते, एक चुडेल टाईपच म्हणजे आपण बोलू शकतो. पण ती कसं आपल्या भीतीवरती, आपण जर तू तिला बघून घाबरलास ना तर ती तुझ्यावरती फीड करणार, असं असतं. जर तू नाही घाबरलास ना तर तिच्या मागे पण येणार नाही. पण जर घाबरलास तर तिला सोडणार नाही, असं असतं. तर त्याने त्याचा एक इन्सिडंट सांगितला मला की त्याचा मित्राचे पप्पा आहेत. तर ते सकाळी 4 वाजता वॉशरूमला गेलेले. तर ते घरी येत होते तिकडून. घरी येताना त्यांना ती दिसली, लांब उभी होती एकदम. हे घाबरलं, ती लगेच भीती सेन्स करते. तू किती पण लांब अस, जर तू तिला बघून घाबरलास ना ती लगेच तुला सेन्स करणार की कोणतरी आपल्याला बघून घाबरते. हे लगेच तिला बघून पळाले घरी. आणि हे जसे घरी गेले ना, पोचले ना, मागे वळून बघतात ती दरवाजाच्या बाहेरच उभी आहे. ते घरात आतमध्ये येऊ शकत नाही म्हणून ते वाचले. बापरे. ते मागेच उभी होती त्यांच्या. त्यांना दुसऱ्या दिवशी खतरनाक ताप आला. ते भक्ता गेले, त्यांच्या कोण आहेत ते. तिकडून ते जाऊन त्यांनी सगळं केलं आणि त्यांनी ते घरच सोडून टाकलं. कारण का त्यांना माहिती आहे तिने घर पण बघितलंय. तिला माहिती आहे की हा माणूस आपल्याला घाबरतो, सेन्स केलंय. ती त्याला सोडणार नव्हती कसं पण करून. त्याला तोच एक पर्याय वाटला की आपण घर सोडलं तरच आपण वाचू शकतो. तो एक तिला पर्याय वाटला. आणि अजून एक त्याने त्याचा एक इन्सिडंट सांगितला पिसाडचा. तिकडे माहिती होतं रात्री 12 नंतर माझा भाऊ बोलतो त्यांच्या एरियात रात्री 12 नंतर रिक्षा चालत नाही. तर त्याचं कारण असं की एकदा एक रिक्षावाला येत होता घरी. तर त्यांना 3 बायका अशा दिसल्या, नॉर्मल होत्या. का असं त्यांनी म्हणजे व्हाईटच साडी असं काय घातलं नव्हतं, नॉर्मल होत्या. हां. तर त्यांना त्यांनी लिफ्ट दिली, घेतलं. तर त्या बोलल्या की आम्हाला इथे पुढपर्यंत सोडाल का, 2-3 किलोमीटर लांब आहे, अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे आम्हाला, तिकडे सोडाल का. हे बोलले हां ठीक आहे. हे पुढे गेले, थोडा वेळ चालवली रिक्षा. तर ह्यांना मागून कर कर असा आवाज यायला लागला, म्हणजे काहीतरी घासते असा आवाज यायला लागला. त्यांनी मागे वळून बघितलं तर एका बाईचा पाय ना खालती टेकत होता जमिनीला. तिने पाय सोडलेला खालती. तर त्यांना बोलला तो की मॅडम तुम्ही पाय वरते का जरा, काहीतरी उगाच तुम्ही खाली पडाल बिडाल. तर ती बोलली हां ठीक आहे घेते वरती. तर तसं केलं आणि तिने वरती पाय घेतला आणि हे पुढे गेले अजून. तर ह्यांना ते तिघीजणं मागून बोलतायत, तो आवाज येतो त्या रिक्षावाल्याला. पण नंतर त्याने मागे वळून बघितलं आणि तेव्हा मागे कोण नव्हतं. त्याने मग विचार केला की कुठे रिक्षा स्लो पण नाही केली, कुठे थांबवली पण नाही की हे लगेच उचलून जातील. त्यांना समजलं की हा काय प्रकार आहे. तो लगेच रिक्षाला घरी गेला. घरी जाऊन त्याने हे सगळं सांगितलं की त्याच्यासोबत काय घडलं काय नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मेलेला. बापरे. आणि हे सगळीकडे तिथे पसरलं की काय झालं त्याच्यासोबत काय नाही. मग त्याच्यामुळे खूप जणांनी मग तिकडे तरी पण विश्वास नाही ठेवला खूप रिक्षावाल्यांनी त्यांना त्याच्यावरती. ते चालवायचे रात्री 12 वाजता रिक्षा, 12च्या नंतर पण. पण त्यांना पण त्या जेव्हा बाहेर दिसल्या ना तर त्यांनी पण मग बंद केलं. मग आता कोण तिथे चालवतच नाही रिक्षा जास्त 12 नंतर. नायगावला. आणि नायगावची अजून एक स्टोरी आहे. तिथे एका पोरीला 9 आत्म्यांनी पोजेस केलेलं. 9 आत्म्याने? ते काय होतं? 12 वर्षाची पोरगी होती. तर जिथे माझा भाव राहतो ना तिकडचा पुढे त्यांची डेअरी होती त्या फॅमिलीची. त्या फॅमिलीत आई, बाप आणि तिची पोरगी, ते तिघं होते, त्यांची डेअरी होती. तर त्यांनी कसं तिकडे साईडला, डेअरीच्या साईडलाच एक त्यांनी घर घेतलेलं, नवीन शिफ्ट केलं तिकडे. तर तिकडे राहायला लागलेले, 2-3 दिवस राहिले तिकडे. पण तिकडे त्यांना ना त्या घरात काय ना काय असं जाणवत होतं की काहीतरी वाईट चुकीचं घडतं या घरात.
कोण ना कोण त्यांना दिसत होतं कोपऱ्यात, कोणा कानाकोपऱ्यात. आणि तर एकदा काय झालं, अत्तर विकणारे असतात माहिती आहे सेल्समॅन, ते आलेले त्यांच्याकडे. ते आले आणि ते कसे लावतात ना, सेंट लावतात, अत्तर लावतात आपल्या हाताला अंगाला. तर त्यांनी त्या बारका पुरीला लावला अत्तर बित्तर इकडे तिकडे, म्हणजे हाताला आणि कपड्यांना. आणि ती बारकी पोरगी ना रात्री वाटतं 12:30-1 वाजता कपडे सुकवायला गेली बाल्कनीत. तेव्हा ती झाली पोजेस. ती येड्यासारखं विचित्र करू लागली दुसऱ्या दिवशी, बडबडू काय लागली, येड्यासारखं काय करू लागली. ह्यांना समजलं की काहीतरी झालं आहे. ह्यांचा जसं ह्या गोष्टींवरती विश्वास होता, न समजलं मग हे लोक लगेच ना काय ना काय करायला लागले त्याच्यावरती. म्हणजे तिला कुठे घेऊन जायचं मंदिरात बिंदिरात, पण ती कोणालाच ऐकत नव्हती. 4-5 जण तिला पकडून होते, पण ती कोणाला असं ऐकत नव्हती. 12 वर्षाची पोरगी, 4-5 मोठी माणसं तिला पकडतात, सगळ्यांना उडवते. विचार कर, म्हणजे तू एकटा पण कोणा पण सांभाळू शकतो, 12च्या पोरगीला कोण पण घेऊन जाऊ शकतो. 4-5 जण घेऊन नाही जातात तिला. तर सगळं होत होतं. ती जातच नव्हती कुठे, तयारच होत नव्हती. एकदा मग त्यांनी शेवटी एकदा दर्गामध्ये न्यायचा प्लॅन केला. तर त्यांनी टॅक्सी केलेली दर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. तर दर्गाला जसे पोचणार होते ना, तिने टॅक्सीमधून उडी मारली, चालत्या टॅक्सीमधून, आणि लगेच 2 मिनिटांनी ती घरी दिसली त्यांच्या. एवढा फास्ट ती तिच्या घरी पोचली. बापरे. तेव्हापर्यंत त्यांच्या घरच्यांना वाटत होतं की एकच आत्म्याने पोजेस केले. नंतरला ती हळूहळू 4-5 आवाजांमध्ये बोलायला लागली. एक मोठ्या माणसाचा आवाज, एक म्हाताऱ्याचा आवाज, एक लहान पोराचा आवाज, असं सगळ्यामध्ये ती बोलत होती सगळ्यांशी. मग तिला विचारलं, तुझ्या काय डिमांड्स आहेत, काय आहेत, तुला काय करायचं. तर त्या आत्म्याने सांगितलं की ह्या घरात आमचा मर्डर झाला आहे, खून झाला आमचा. तर असं आहे की जेव्हा आम्ही हिला घेऊन जाऊ, तुम्ही हिचं अंत्यसंस्कार कराल ना जेव्हा, तेव्हा आम्हाला मुक्ती भेटणार. म्हणजे त्यांना त्या पोरीला मारूनच टाकायचं होतं. मग शेवटी खूप त्यांनी विचारलं त्यांना काही, म्हणजे काय काय. मग त्यांनी काय केलं, फेक डिमांड्स केल्या त्या आत्म्यांनी त्यांच्या घरचा भागवण्यासाठी. काय नाही काय मागितलं, चिकन मागितलं, दारू बिरू मागितली. ती लहान पोरगी दारू पिते, विचार कर. हे सगळं खाते, सगळं चिकन बिकन. आणि एक लहान पोराचं जेवण केवढं असेल, थोडंसंच असतं जेवढं. ती मोठ्या माणसांपेक्षा पण जास्त खाते, 2-3 ताट भरून खाते ती बापरे. चिकन फक्त, आणि दारूने पिते. तर सगळं होत होतं. शेवटी मग तो सोडून जायचं नावच घेत नव्हते ते लोक. एक कोणतरी सोडून गेला मग की दुसरा येऊन पोजेस करायचा तिला. तसं सगळं चालू होतं. नंतरला मग तिला शेवटी त्या दर्गामधून एक पाण्याची घेतलेलं, पवित्र पाणी काहीतरी होतं ते घेतलेलं त्यांनी. आणि त्यांनी बस केली गुजरातला जायला. त्यांचं ते गुजरातला काहीतरी आहे, तिथे जायला त्यांनी बस केली. त्या बसमध्ये तिला ठेवलेलं. तर ती बस पण पूर्ण हलवत होती, म्हणजे तिच्या अंगात जे होतं ना ते सगळं बसमध्ये पण हलवत होतं. ते पूर्ण बस हलवत होती. तिला जायचंच नव्हतं तिकडे गुजरातला. पण ते कसं जे पाणी दिलं ना त्याच्यामुळे ती शांत होती, थोडी वेळ झोपत नाही होती. तसं करून तिला गुजरातला घेऊन गेले. आणि गुजरातला घेऊन गेलं ती समजलं की जिथे ती पहिला फॅमिली राहायचं ना तिकडे, तर त्यांचा सीन काय, त्यांचा बिल्डरसोबत काहीतरी सीन झालेला त्यांचा, काहीतरी पैशावरून डिस्प्यूट झालं त्यांचं काहीतरी. तर त्या बिल्डरने सगळ्या घरातल्यांना मारलेलं, जेवढे फॅमिली मेंबर होते 9च्या 9 त्या घरात सगळ्यांना मारलं. आणि तिकडेच खालती पार्किंग लॉटमध्ये काढलेलं. बापरे. हे सगळं त्या आत्म्याने सांगितलं, विचार कर. आणि मग ते सगळं झालं. शेवटी मग त्या आत्म्यानं त्यांनी केलं काय ना काही, त्यांना काढलं. मग शेवटी ती आता बरी आहे. पण माझा त्या भावाने सांगितलं, त्याला मी विचारलं की तू स्वतःच्या डोळ्याने बघितलंस का तिला, म्हणजे असं सगळं करताना वेगवेगळ्या आवाजात बोलता. तो बोलतो हा, माझ्या समोरच होती ती. ती सगळ्यांना अशी उडवतनी होती, म्हणजे एक धक्का दिला की सगळे माणसं पडत बाहेर जात होते, असं सगळं होतं. म्हणजे विचार कर, ती पूर्ण अशक्त झालेली, तिच्या अंगात ताकदच नाही. ती एवढी जरी जेवण खाते ना, तिच्या अंगाला काय लागतच नव्हतं. पूर्ण अशक्त, पूर्ण सुकडी झालेली, असं सगळं झालेलं तिच्यासोबत. म्हणजे ही स्टोरी मी ऐकली तेव्हा मी पण म्हणजे असं शॉक झालो की असं कसं पॉसिबल आहे. त्याला मी विचारलं, तू स्वतःहून बघितलंस तरी काय? तो बोलतो हा, मी माझ्या डोळ्याने बघितलं हे सगळं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.